पाहतो मग अनाथ आलंय. अनाथ मुलांचे जे संगोपन करतात त्या संस्थेच्या वतीने मी आज तुमच्याकडे आलोय. आणि हे एवढं जे सरकार तुमच्यासाठी करतं ते तुम्हाला बालविवाहाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतं. हे कशासाठी आहे? तुम्ही आज एवढ्या लांबून आले असाल, तुमचाही पैसा तिथे खर्च होतो, तुम्हालाही त्रास होतो, परंतु त्रास होत असताना मला याच्यातून माहिती मिळते. ही माहिती तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसाल. फक्त आपण आपल्या जीवनामध्ये दिनचर्या जी आपली सकाळी उठायचंय, दुपारी जेवण करायचंय, झोपायचंय, सकाळी उठायचंय, आपल्या मुलांना संगोपन करायचंय, अंगणवाडीचे आपल्याला जे कार्य आहे तेवढं कार्य करायचं आणि आपण आपल्या कार्यातून मुक्त व्हायचं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या देशामध्ये आपण कुठेतरी नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य तुमचं तुम्ही सुद्धा पाळलं पाहिजे. तुम्ही भारतीय नागरिक आहात, आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. सरकार त्यासाठी आपल्याला काहीतरी आपला प्रपंच चालवा, आपण जे कार्य करतो त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला काहीतरी अशा माध्यमातून त्याची माहितीची जाण व्हावी म्हणून तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न करते. हे जे आयोजन केलं आहे त्यांना काही नाही, तुम्ही 2 तास थांबा, 3 तास थांबा, घरी जा. आमचं काय त्याच्यामध्ये, आमचं सत्या साहेबांचं त्यांचं काही त्याच्यामध्ये जाणार नाही, बरोबर. परंतु तुम्हाला याच्यातून तुम्ही घरी गेल्यानंतर काय माहिती येतात हे सगळ्यात महत्वाचं. आणि हा जो विषय आहे हा सगळा तुमच्याशी संलग्न आहे. कारण तुम्ही ग्रामीण भागातून येतात. कारण सगळे पूर्ण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत सगळे व्यक्ती बसलेले होते. आणि ग्रामीण भागात पूर्ण आलेल्या व्यक्ती बद्दल आम्ही कालच आमची चर्चा झाली साहेबांशी. म्हटलं शहरी भागातल्या मला वाटलं होतं तसंच चालू. ग्रामीण भागातल्या व्यक्ती ज्या दुरून आल्यात त्यांना थांबल्या नाही, चालल्या गेल्या, त्यांना माहिती मिळणार नाही. तुमची मेजॉरिटी तुमचं काय स्कॅनर आहे काय नाही, त्यांनी घेऊन गेल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपण स्कॅन केलं झालं असं. परंतु त्यांचं रेप्युटेशन तिथं एखाद्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला खरोखर गरज आहे त्यावेळेस याची सगळी तुमचं मूल्यमापन होईल, बरोबर. तुम्हाला आमच्या धुळे शिशुगृहातर्फे 165 मुलं अनाथ मुलं दत्तक दिले आहेत. 5 मुलं हे बाहेर देशामध्ये जे गंभीर आजाराने ग्रस्त होते असे मुलं आम्ही बाहेर देशामध्ये सुद्धा दत्तक दिले. ज्या लोकांना स्वतःचं बाळ नकोसं असतं त्या लोक रोडवरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये साईडला कचराकुंडी, गटारीमध्ये, नालीमध्ये कुठेतरी ते टाकून देतात. आणि ते बाळ बऱ्याचशा अंगणवाडी सेविका आहेत, माझ्या भरपूर परिचयाच्या आहेत ग्रामीणमध्ये, शहरीमध्ये. त्या लोकांकडून सुद्धा बऱ्याच ठिकाणी मदत झाली. त्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आहेत. आणि अशी माझ्याकडे भरपूर लिस्ट आहे, त्यांचे नाव आहे, माझ्याकडे नंबर पण आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट पण आहे. तर तुम्हाला मी ह्या दत्तक प्रक्रियेबद्दलची माहिती देत आहोत. ती प्रक्रिया कशी असते, काय असते, या गोष्टींची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. कारण तुम्ही ग्रामीण भागामधून काम करत असतात. एक दिवसाचं साधं ऐकलं तरी आपल्याला, आता तुम्ही एक स्त्री आहात, तुम्ही पण एक जन्मदाती म्हणजे माऊली आहात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस असं कधी तुम्हाला ऐकायला आलं की एखाद्या दिवसाचं 1 तासाचं बाळ टाकून दिलेलं जातं, पेपरला वगैरे तर वाचलं असेल तुम्ही आतापर्यंत, बरोबर. तर ही संस्था जी आहे, ही संस्था साक्री रोड माहिती आहे का तुम्हाला? साक्री रोड माहिती आहे? उत्कर्ष पालनी माहिती आहे का? माहिती. उत्कर्ष पालनीमध्ये गेल्या 25 वर्षापासून कार्य करते. आतापर्यंत 165 मुलं संस्थेकडून दत्तक दिले आहेत. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्हाला नसेल, एखाद्या दाम्पत्याला, एखाद्या फॅमिलीला बाळ होत नाही, तुम्हाला माहिती आहे की बाळ कशा पद्धतीने अडॉप्शन करतात, दत्तक घेतात, हे माहिती आहे का? माहिती आहे का कोणाला? कोणालाच नाही माहिती, बरोबर. हा मुद्दा सुद्धा तुमच्या संलग्न आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या म्हणजे ओळखीची व्यक्ती असेल, तिला जर कोणाला जर बाळ दत्तक घ्यायचं जर असेल, त्याची काहीतरी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून तुम्हाला त्या फॅमिलीला जावं लागतं. तर ती प्रक्रिया म्हणजे काय की एक वेबसाईट आहे, एक कारा म्हणून जी यंत्रणा आहे ती याच्यामध्ये कार्य करत असते. कारा, CARA म्हणून, बरोबर. आणि त्या वेबसाईटवरती नाव रजिस्ट्रेशन करावं लागतं. याला कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा, ठरलेल्या वयोमर्यादा असतात. परंतु याला उत्पन्नाचा कुठलाही स्रोत बद्दल काही अशा अटी शर्ती नाहीये. शेतकरी
न शिकलेला व्यक्ती सुद्धा हे बाळ जे आहे ते दत्तक घेऊ शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या वेबसाईटवरती नाव रजिस्ट्रेशन करावं लागतं. याच्यामध्ये जो क्रायटेरिया आहे, क्रायटेरिया म्हणजे याच्या काही अटी शर्ती आहेत. जर समजा नवरा बायकोचं जे वय आहे हे 80 वय जर असेल, नवरा बायको म्हणजे समजा माणसाचं वय 40 आणि बाईचं वय जर 40 असेल तर त्यांना 0 ते 2 वर्षाचं बाळ हे दत्तकास मिळतं. 0 ते 2 वर्षाचं, 0 ते 2 महिने, 3 महिने, 7 महिने, 8 महिने अशा पद्धतीने 2 वर्षापर्यंतचं बाळ मिळतं. ज्यांचं 90 वय आहे, ज्यांना नवरा बायकोचं वय 90 आहे, त्यांना 2 ते 4 वर्षाचं बाळ हे दत्तकास मिळतं. बरोबर. ज्यांचं वय 100 आहे त्यांना 4 ते 8 वर्षाचं बाळ मिळतं. आणि ज्यांचं लास्ट त्याच्यामध्ये 110 वय ज्यांचं आहे त्यांना 18 वर्षापर्यंतचं बाळ हे दत्तकास मिळतं. आता हे जे समोर तुमच्या समोर मिशन वात्सल्य योजना माहिती आहे का काय आहे? कोणाला माहिती आहे का? नाही. मिशन वात्सल्य योजना याच्या अगोदर आपल्या देशामध्ये कायदेशीररित्या ब्रिटिशकालीन त्याच्यामध्ये तुम्हाला दत्तक बाळ हे एखाद्या राजा महाराजांना घ्यावं लागत होतं. त्यावेळेस त्या प्रमाणामध्ये त्यांची परवानगी घ्यावं लागत होती. त्या प्रमाणामध्ये आपल्याला सुद्धा या कायदे केलेले आहे. 1860 मध्ये कायदा झाला होता. 1956 ला हिंदू मेंटेनन्स ऍक्ट म्हणून हामा म्हणून एक कायदा आहे. त्या कायद्याच्या आधारे या मुलांचं पुनर्वसन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे हिंदू ऍक्टच्या नुसार, त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या तुम्ही